नमस्कार. जय श्रीराम. मंडळी, आपण असं आत्ता म्हणतो की सध्या माणसाचं जीवन धकाधकीत झालेलं आहे, दगदगीत झालेलं आहे. तर हा रोग होतो, तो रोग होतो आणि हे सगळं आत्ताच होतं आहे माणसाला, किंबहुना हे सगळे रोग पूर्वी नव्हते असं म्हणतो. परंतु खरंच हे होतं का? हे खरंच आहे का? तर असं नाही. आजचे आजार सगळे पूर्वी होते, फक्त संशोधन झालेलं नव्हतं. मग आपण म्हणायचो काय की अमक्याने करणी केली, तमक्याने करणी केली, त्याने मूठ मारली, ह्यानी देवस्की केली. आजारांचं कारण माहीत झालं नव्हतं. आजारांचं निदान तर नव्हतंच, पण आजाराचं कारण काय आहे किंवा आजार कोणता आहे हे समजत नव्हतं आणि समजणारी साधनं नव्हती. त्यामुळे अज्ञानापोटी आपण असं काही विधान करायचो की याने मूठ मारली, याने देवस्की केली, याने देव घातला, याने देव सोडला, असं विधान करायचो. पण आजार त्या काळातही होत होते, म्हणून माणसं आकाली जायची. आजच्यासारखी माणसं त्या काळातही आकाली जात होती, की त्या काळात माणसं जात नव्हती. उलट 100 वर्षापूर्वी बघा तुम्ही, 150 वर्षापूर्वी बघा, माणसाचं आयुर्मान किती कमी होतं. माझे स्वतःचे पणजोबा हे 62व्या वर्षी गेले, पण निर्व्यसनी होते, त्यांना कोणत्याही प्रकारचे व्यसन नव्हतं, तरी ते 62व्या वर्षी गेले. माझी पणजी ही 58व्या वर्षी गेली. माझी आजी ही तर 35शीत गेली. म्हणजे असे अनेक जर बघितलं त्या काळातल्या, पण साधारणपणे 70-80 वर्षापूर्वी, 100 वर्षापूर्वीचं, तर माणसं अकाली जात होती. आणि अकाली नाही गेली समजा 30-40शीत, तर 50-60 नंतर तर माणसं जातच होती. 60 नंतर मनुष्य तो अंथरुणावर पडायचा आणि जायचा. कारण ते आजार काय, त्या घरगुती उपचार त्याला व्हायचे, घरगुती उपचार व्हायचे त्याला, आणि तसाच तो जायचा मनुष्य, महिनाभर जागेवर असायचा. आणि मग काय होतं की मग उतारे वगैरे काढले जायचे त्या काळात. अमुक काढलं जायचं, तमुक उतारा काढला जायचा, हे सगळं काढलं जायचं. हे सगळे तांत्रिक उपचार जे असतात ते त्या काळात होत असत. पण आजार नव्हते का कुठले? तर आजार होते. आजच्यासारख्या कॅन्सर पूर्वी होता, आजच्यासारखा TB त्या काळात होताच. कोरोना नव्हता का? सगळे आजार, आजचे हृदयविकार नव्हते का? उलट हृदयविकारही होता, सगळे होते. परंतु समजा हृदयविकार कोणाला झाला आणि पटकन माणूस गेला, तर लगेच काय म्हणायची माणसं, बघा माणूस चांगला बोलता चालता माणूस गेला, ही करणी ही करणीने माणूस गेलेला आहे, ही कोणीतरी मूठ मारली, त्या माणसाला बघवलं नाही म्हणून या माणसाला मूठ मारून त्याला त्यांनी केली, असं करतात, असं माणसं तेव्हा म्हणायची. अचानक माणूस गेल्यावर माणसं म्हणायची नाही, याच्यावर कोणतरी केलेलं आहे. मग अशी माणसं कोणाकडे तरी जायची नंतर, मग की असं असं झालं आमच्या कुटुंबात, म्हणून असा गेला, अचानक गेला, काही नाही, चांगला हिंडता फिरता होता, बोलता चालता माणूस गेला तो. तर मग तो जो असायचा भगत किंवा आणखीन कोण, तो सांगायचं हे की हो खरं आहे, तुमच्यावर कोणती केलेलं आहे, काय झालेलं आहे, अमुक आहे तमुक आहे, सांगितलं जायचं. परंतु मूळ कारण काय असायचं? मूळ रोगाचा इलाज झाला का, कशाने गेला हे त्यावर कारण सापडायचं का? तर नाही, दोष कोणाचाच नव्हता. ह्याचं कारण काय होतं की शोध लागलेले नव्हते, संशोधन झालेलं नव्हतं, विज्ञान एवढं प्रगत नव्हतं, वैद्यकशास्त्र आमचं प्रगत नव्हतं. त्यामुळे हृदयाचा आजार हा जो आहे हा समजतच नाही. हृदयाचा आजार काय असतो तेच माहीत नव्हतं. हे सगळं गेल्या 30-40-50-60 वर्षातलं आहे. त्यामुळे आता हृदयविकार म्हणजे काय, की आपल्याला शरीरातल्या आता एकूण एक गोष्टी समजतात. अगदी कण आणि कण शरीरातले जे अवयव आपले आहेत, हजारो अवयव शरीरामध्ये आपले आहेत, हजारो अवयव आहेत, ते सगळ्या अवयवांची माहिती आपल्याला मिळते. त्याचे कारण काय, तेवढं शोध लावले, तेवढं संशोधन झालेलं आहे, तेवढा अभ्यास झालेला आहे, वैद्यकशास्त्र एवढं प्रगत झालेलं आहे. म्हणून आता सगळ्या आजार उपचार आहेत, इलाज आहेत. म्हणून मनुष्य आजारी पडत नाही का? म्हणून मनुष्य आजारी पडतोच आहे. कारण ह्या सगळ्या शेवटी मर्यादा आहेत. कारण मनुष्य हा एक, आपण ह्या गोष्टी विचार केला पाहिजे. आपण म्हणतो अरे ह्यांचं एवढं सगळं राहणीमान चांगलं असून कसे काय आजारी पडतात, सगळं चांगलं असून नियम पाळून सगळे. तर ह्या सृष्टीमध्ये असंख्य जीव आहेत, अगणित जीव आहेत या पृथ्वीवर, आणि त्या अगणित जीवापैकी एक मनुष्य जीव आहे, आणि त्या लाखो करोडो मनुष्य जीवांपैकी आपण एक आहोत. त्यामुळे काही ना काही हे सजीव म्हटल्यावर होणार हे आपण गृहीत धरलं पाहिजे. आपण त्याचा सामना केला पाहिजे, सामोरे गेलो पाहिजे, आपले उपचार करून घेतले पाहिजेत, नियम पाळले पाहिजेत, आपली औषधं असली ती वेळेवर घेतली पाहिजे, स्वतः जपलं पाहिजे, काळजी घेतली पाहिजे. हा भाग झाला वेगळा. परंतु मूळ आपण लक्षात घेतलं पाहिजे की निसर्गाचा नियमच आहे, उत्पत्ती, स्थिती आणि लय हा निसर्गाचा नियम आहे, तो आजचा नाही आहे.
तो अनादी काळापासून चालू झालेला आहे. आणि मनुष्य हा फक्त 3 लाख वर्षापूर्वीचाच आहे. त्यातही 70,000 वर्षापासूनच मनुष्याला काही ना काही कळायला लागलेलं आहे. आणि गेल्या 10,000 वर्षातली तेवढी प्रगती आहे. शेतीचा शोध 10,000 वर्षापूर्वी लागला. कपड्यांचा शोधही 10,000 वर्षानंतरच लागलेला आहे. हे सगळं तसं म्हणू तर माणसाचा इतिहास हा फार जुना नाही आहे. निसर्ग करोडो अब्जावधी वर्षापासून आहे. माणूस मात्र फार जुना नाही आहे. ह्या सगळ्यामध्ये प्रगत मनुष्य तर आजचाच आहे. प्रगत मनुष्य म्हणू आपण तर 100, 200, 500 वर्षामधलाच आहे. ते विज्ञानाची प्रगती गेल्या 100 वर्षामधली, 50 वर्षामधलीच आहे. त्यामुळे हे आजार हे पूर्वी नव्हते का? होते. सगळे आजार होते, पण त्याला नावं माहीत नव्हती. आजार काय झाला हे कळत नव्हतं. आजार ते कळायला लागलं तर 50-60 वर्षापासून, 40 वर्षापासून कळायला लागलं की आजार काय होतो माणसाला, काय झालं त्याला नेमकं काय झालं. असा मनुष्य अचानक तो मनुष्य चक्कर येऊन पडला. अचानक तो मनुष्य गेला. मग त्याला काय झालं हे तपासल्यावर डॉक्टरांना कळायला लागलं. त्याला हृदयविकार झाला किंवा त्याला मेंदूत रक्तस्राव झाला. हे आता सगळं कळायला लागलं, समजायला. कारण संशोधन करणं, अभ्यास करणं, वैद्यक क्षेत्रातली प्रगती. पूर्वी हे नव्हतं. पूर्वी हे काही नव्हतं. म्हणून मग कुणी मूठ मारली, कुणी अमुक केलं, तमुक केलं, अशी कारणं दिली जायची. म्हणजे आपल्याला काय वाटतं, पूर्वी आजार नव्हते का? पूर्वी आजार होते, इलाज नव्हते होत. वैद्यक क्षेत्र एवढं प्रगत नव्हतं, त्यामुळे माणसाला इलाज होत नव्हते. परंतु आजच्यासारखे आजार पूर्वी होत होते. उलट पूर्वी माणसाचं आयुष्यमान कमी होतं, म्हणून तो जागेवर पडायचा आणि महिना 2 महिने तो जायचा. कारण आजारावर इलाजच व्हायचा नाही. आत्ता इलाज तरी आहेत, पण इलाजाप्रमाणे दगदगही माणसाची वाढलेली आहे, धावपळ माणसाची वाढलेली आहे. निकृष्ट दर्जाचा माणूस अन्न खातो आहे, ही त्यामागे कारण आहे. का नियम, आणि त्यात नियमित मनुष्य आपले जे नियम आहेत ते पाळत नाही. हा व्यायाम आहे. आहार विहार व्यायाम ह्या गोष्टी असतात. त्या गोष्टी माणसाने काळजी घेणं गरज असते. हे सगळं असतानाही शेवटी निसर्ग आहे. ते निसर्गाने ठरवलेल्या क्रमानुसार शेवटी प्रत्येक गोष्टही घडतच राहणार आहे. कारण आपण एक निसर्गाचाच भाग आहोत. त्यामुळे आज जे घडते ते पूर्वीही घडत होतं, फक्त शोध लागले नव्हते. आणि तेव्हा काय झालं हे कळत नव्हतं, समजत नव्हतं. पण आजचे सगळे आजार हे पूर्वी होते हे मात्र नक्की. त्याच्यावर इलाज नव्हते, इतकंच काय ते. आणि म्हणून त्याला नावं नव्हती. कोणता आजार हे समजत नव्हतं. हेच आहे. मंडळी, यावर आपलं काय मत आहे आपण जरूर अभिप्राय द्यावा. धन्यवाद. जय हिंद, जय भारत.